पुढे बाहेर सांगायचं. जे मागे लेडीज आणि सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना विनंती आहे, आपण या 3 ओळी सोडून आणखी बऱ्याच खुर्च्या आपल्यासाठी रिकाम्या आहेत. कृपया आपण महिला भगिनींना विनंती आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे, कृपया आपण समोरच्या बाजूला येऊन महिला भगिनींना विनंती आहे, प्लीज समोर येऊन बसायचं आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनी. तातवडे गावचे पोलीस पाटील सन्माननीय आदरणीय कांतारामजी पवार पाटील आपण उपस्थित झालात. पाटलांना विनंती आहे, कृपया आपण समोर येऊन स्थानपन्न व्हावं. मागच्या बाजूला ज्या महिला भगिनी उपस्थित आहेत त्यांना आग्रहाची प्रेमाची विनंती आहे, ताई आपण कृपया समोरच्या बाजूला येऊन स्थानपन्न व्हावं. त्याचप्रमाणे अनेक ज्येष्ठ नागरिक मान्यवर देखील आजच्या या शुभारंभासाठी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आहे, कृपया आपण समोरच्या बाजूला येऊन स्थानपन्न व्हायचंय. काही क्षणातच मान्यवरांचं आगमन होईल आणि या दैदिप्यमान अशा सोहळ्याला सुरुवात होतोय. तत्पूर्वी आपण या प्रीमियर लीगच्या खेळाचे रूल्स आणि रेग्युलेशन जाणून घेऊया. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आदरणीय श्रीकांत सर. सरांना विनंती आहे, आपण थँक्यू सर. आवाज येतोय? हॅलो हॅलो. सर्वांचं सहर्ष स्वागत. लेडीज, तुम्ही समोरच्या सीट्स ऑक्युपाय करू शकता. ह्या स्पेशली तुमच्यासाठी रिझर्वड आहेत. जे लोक मागे थांबले आहेत त्यांनी ह्या चेअर्स खाली आहेत समोरच्या. प्लीज सेटल डाऊन. ही पूर्ण रो खाली आहे. मॅम, तुम्ही पूर्ण टीम सहित ऑक्युपाय करू शकता तिथे. एक मिनिट. पहिल्या 3 रो सोडून भरपूर जागा शिल्लक आहे. आणखी मागे जे ज्येष्ठ मान्यवर आहेत त्यांना विनंती आहे, कृपया समोर येऊन बसायचं आहे. आणखी भरपूर जागा या बाजूला शिल्लक आहे. मागे आपण उभे आहात, कृपया आपण उभं न राहता समोरच्या बाजूला येऊन बसून घ्यायचंय. गेटच्या समोरच्या बाजूला सर्व मित्रांना विनंती आहे, कृपया आपण मागे उभं न राहता. हा कार्यक्रम खूप वेळ असाच सुरू राहणार आहे. आपण आपल्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे. कृपया आपण सर्वांनी समोरच्या बाजूला, या बाजूला आपल्या बसण्यासाठी व्यवस्था आहे. कृपया पण कोणीही उभं न राहता कार्यक्रमाचा आनंद हा बसून घ्यायचा आहे. समोरच्या गेटच्या बाजूला आणखी बरीच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आहे, चला मित्रांनो आत यायचंय आणि आतल्या बाजूला आपण बसून घ्यावं. भरपूर जागा आहे आणि भरपूर सीट्स खाली पण आहेत. प्लीज ऑक्युपाय करून घ्या. मागे कोणी प्लीज उभं राहू नका. थोडं शांत शांत वातावरण वाटतंय. जरा एकदा महाराजांचं नाव घेऊया आणि मी तुम्हाला रूल्स सांगायला सुरुवात करतो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. आता आपण टुर्नामेंटच्या रूल्स बद्दल थोडं समजून घेऊया. सगळे रूल्स तर मी काही तुम्हाला सांगू नाही शकणार. आता जे काही महत्त्वाचे रूल्स आहेत ते मी तुम्हाला इथे सांगतो. त्याचं प्रॅक्टिकल पण दाखवतो. तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यात येईल इथे, म्हणजे काही कन्फ्युजन राहणार नाही. बाकी जे ग्रॅन्युलर रूल्स आहेत, छोटे जे लक्षात नाही राहतील आता, ते रिस्पेक्टिव्ह कॅप्टन्सला कम्युनिकेट करण्यात येतील. त्यामुळे असं काही नाही आहे की तुमचं आता जरी लक्षात नाही राहिलं तर तुम्हाला ते रूल्स पास ऑन करण्यात येतील व्हॉट्सअप ग्रुपवर. तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, मी सुद्धा क्रिकेट खेळतो. मी पण प्लेयर आहे. मी भरपूर टुर्नामेंट्समध्ये पार्टिसिपेट पण केलं आहे. पण काही टुर्नामेंट्समध्ये माझे काही ऑब्झर्वेशन्स आहेत. तर पहिलं सर्वात महत्त्वाचं ऑब्झर्वेशन हे की एका मोठ्या टुर्नामेंटला गेलेलो मी. तिथे बॉलर्ससाठी स्पेसिफिकली, बॅट्समनला तर प्रत्येक टुर्नामेंटला बेनिफिटच असतो. त्यांचं काइंड ऑफ बॅट्समनला एक ॲडव्हान्टेज असतो असं म्हणेल मी. पण बॉलर्ससाठी खूप स्ट्रगल असतं आणि मी बॉलर आहे तर आय कॅन रिलेट दॅट. एक सेकंड, मी कंटिन्यू करतो. काहीतरी अनाऊन्स करायचं आहे. या ठिकाणी GJ01NZ0755 या नंबरची ऍक्टिवा गाडी आहे आणि त्या गाडीची चावी आहे. ज्यांची कुणाची असेल कृपया. व्हेरी गुड. हां, आता जपून ठेवा. थँक्यू. ओके, सो कंटिन्यू करतो.
तर त्या टुर्नामेंटबद्दल मी जे सांगत होतो तुम्हाला, तिथे बॉलर्सला एवढे रेस्ट्रिक्शन्स होते की बॉडीला थोडी जरी मुवमेंट दिली तरी तो बॉल नो कन्सिडर केला जात होता. तर त्यामुळे एवढा प्रॉब्लेम होता की ज्या बॉलरची काही स्पेशालिटी असेल की जो बॉल थोडा बॉडीचं मुवमेंट देऊन खूप भारी स्पिन करू शकतो किंवा खूप व्यवस्थित बॉलिंग करू शकतो, पण त्याचे बॉडी मुवमेंट रिस्ट्रिक्ट नाही करू शकत, तर त्या बॉलर्ससाठी खूप चॅलेंजिंग टुर्नामेंट होतं. असे मी भरपूर टुर्नामेंट्स खेळलोय ज्यामध्ये बॉलर्सला बेनिफिट बिलकुल नव्हता. तर आपण या टुर्नामेंटमध्ये काही विशेष गोष्टी कन्सिडर केल्या आहेत. बॉडी मुवमेंटसाठी काहीच रेस्ट्रिक्शन राहणार नाही आहे. बॉडी मुवमेंट वुड बी ॲब्सोल्युटली फ्री सो दॅट तुम्ही तुमचे पूर्ण स्किल्स युटिलाइज करू शकता. तर आय होप सगळ्या बॉलर्ससाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, पण आता जर बॉलर्सला पूर्णपणे जर आपण फ्री हँड दिला तर बॅट्समनसाठी खूप डिफिकल्ट होऊन जाईल. स्पीड प्लस स्पिन बॅट्समनसाठी खूप चॅलेंजिंग होऊन जाईल. तर त्यासाठी आम्ही त्यातनं एक सोल्युशन काढलं. तर एक असं काढलं आहे की आपण स्पीड गन यूज करणार आहे, त्यामुळे फेअर प्ले होणार आहे पूर्ण. स्पीड हा क्रायटेरिया किंवा डिस्प्यूटचं रिझन राहणार नाही आहे बिलकुल. प्रत्येक गोष्ट टेक्निकली मॉनिटर केल्या जाईल आणि सगळ्या गोष्टी स्पीड लिमिट क्रॉस झाली की तो बॉल नो डिक्लेअर करण्यात येईल. त्यामुळे फेअर प्ले होणार आहे. तर सगळ्या टीमसाठी इक्वल बेनिफिट राहणार आहे. तर दिस इज द सेकंड रूल. आय होप एव्हरी बॉलर विल अप्रिशिएट इट. आसिफ, एक यांना नो बॉलचा पण एक व्हिडिओ दाखवूया आपण. एक आणखी थोडं बॉलर्ससाठी म्हणता येईल की एक पर्टिक्युलर एक रूल सेट करण्यात आला आहे की बॉलिंग कशी करायची. त्यासाठी तुम्हाला एक व्हिज्युअल दाखवण्यात येईल, इथं व्हिडिओ दाखवण्यात येईल. तो एक पूर्ण असा बॉक्स राहील, तर तुम्हाला बॉल फक्त त्या बॉक्समध्ये उभं राहून टाकायचं आहे. दॅट्स इट. बाकी काही रूल्स असे क्रिटिकल और चॅलेंजिंग रूल्स काहीच नाही आहेत. त्या बॉक्सच्या लाईनला टच नाही झाला पाहिजे, बॉक्सची लाईन क्रॉस नाही झाली पाहिजे. या दोन्ही गोष्टी झाल्या तर नो बॉल राहील. बाकी यू आर फ्री टू मूव विदिन द बॉक्स अँड यू कॅन बोल विदाउट रिस्ट्रिक्टिंग युअर बॉडी मुवमेंट्स. आता एक व्हिडिओ दाखवण्यात येईल तुम्हाला. हा बॉक्स आहे. या बॉक्समध्ये तुम्ही कुठून सुद्धा बॉल करू शकता. त्या बॉर्डर ज्या दिसतात आहे, दिस इज फेअर बॉलिंग ॲक्शन. दिस इज परफेक्ट डिलिव्हरी. हा व्हॅलिड, हा नो बॉल आहे. प्लेयरचा लेफ्ट फूट टच झालेला आहे तर हा नो बॉल आहे. टच झाला किंवा फूट बाहेर सुद्धा गेला तरी तो नो बॉल कन्सिडर करण्यात येईल. तर हा नो बॉल आहे. हा फ्रंट व्ह्यू आहे. बॉल कसा टाकायचा, या लाईनला सुद्धा टच केला तरी तो नो बॉल कन्सिडर करण्यात येईल. आणि ही आर्मची ॲक्शन. रूल्स एकदम सिंपल आहेत. फक्त बॉक्समध्ये उभं राहून बोल करायचं आहे आपल्याला. बाकी काही कन्फ्युजन असेल तर तुमचे रिस्पेक्टिव्ह रिप्रेझेंटेटिव्ह मॅनेजिंग कमिटीला अप्रोच करू शकतात. व्हॉट्सअप ग्रुप बनवला जाईल प्रत्येक कॅप्टन्स आणि मॅनेजमेंट कमिटीचा. तिथे सर्व तुमच्या प्रॉब्लेमचं रिझोल्युशन दिलं जाईल. हॅलो, एक मला क्विक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. जर आपण बॉलिंग स्पीड बद्दल बोलतोय तर मला ना पहिले थोडे बॉलर्सचे हात बघायचे आहेत जे एकदम स्ट्रॉंग बॉलर्स आहेत त्यांच्या टीम मधले. अरे वा, मेजॉरिटी आहे. मला एका क्वेश्चनचा आन्सर द्या की जर आपण स्पीड लिमिट ठेवली तर ते काय नंबर असायला पाहिजे KMPH मध्ये. अबाव 70, लेस दॅन 75, काय रेंज असायला पाहिजे. 72. काय म्हणणं आहे सगळ्यांचं. 72.
71, 70, 72. 72 पेक्षा जास्त नाही ठेवणार आहे आपण. वी विल रिस्ट्रिक्ट इट टू 72 kmph, जी आय थिंक इट इज क्वाईट रिझनेबल आणि बॉलर्ससाठी पण जास्त चॅलेंजिंग नाही आहे. 72 इज क्वाईट ॲक्सेप्टेबल रेंज आणि वी विल गो एड विथ 72 kmph मॅक्सिमम स्पीड लिमिट फॉर बॉलिंग. सो आय थिंक बरेचसे पॉईंट्स जे क्रिटिकल होते ते मी तुम्हाला सांगितले तिथे. बॉलिंग ॲक्शन पण काही दाखवली आहे, कुठली ॲक्शन व्हॅलिड कन्सिडर करण्यात येईल आणि आपल्याला बॉल कसा टाकायचा आहे. ठीक आहे, बाकी पॉईंट्स जे काही असतील ते तुम्हाला कम्युनिकेट करण्यात येतील. थँक्यू सो मच. थँक्यू श्रीकांत सर. आणि तुम्हा सर्वांना सर्व नियम समजले असतील असं मी समजतो आणि काही क्षणातच मान्यवरांचं आगमन होईल. आणि अच्छा, या 2025च्या या क्रिकेटच्या लीगला आपण सुरुवात करत आहोत. आजचा हा सोहळा, हा जर्सी लॉन्चिंग सोहळा, मान्यवरांचं आगमन होत आहे. मान्यवरांचं प्रवेशद्वारावरती आगमन झालं आहे. काही क्षणातच ते आपल्या सभागृहाच्या समोरच्या बाजूला येतील आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सर्वजण त्यांचं स्वागत करूया. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांचं लाडकं युवा नेतृत्व, आपल्या ताथवडे गावचं भूषण म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते अच्छा या लीगचे आयोजक सन्माननीय युवा सेनेचे शहर प्रमुख चेतन अण्णा पवार मित्रमंडळाच्या वतीनं आलेल्या समस्त ताथवडे, वाकड, पुनावळे आणि काळाखडक परिसरातील सोसायटी धारकांचं, चेअरमन्स मान्यवरांचं, क्रीडाप्रेमींचं आणि सर्व आलेल्या टीमचं मनापासून सन्मानानं स्वागत. अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर आज याच्या सोहळ्याला उपस्थित आहेत. त्याचमुळे आपल्या पंचक्रोशीतील अनेक ज्येष्ठ मान्यवर, वारकरी संप्रदायातील अनेक आमचे मार्गदर्शक मान्यवर आज उपस्थित आहेत. त्याचमुळे या पंचक्रोशीतील अनेक युवा उद्योजक आणि सन्माननीय शहर प्रमुख चेतन अण्णा पवार यांचा तमाम मित्रपरिवार आज त्यांच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सर्वांचं शब्द सुमनांनी मनापासून सन्मानानं सहर्ष स्वागत. काही क्षणातच मान्यवरांचं आगमन होत आहे. मागच्या बाजूला जे उभे आहेत त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, या बाजूला जागा शिल्लक आहेत, आपण समोर येऊन बसून घ्यायचं आहे. मागच्या दोनही बाजूला जे मान्यवर सोसायटी धारक मंडळी आहेत त्यांना विनंती आहे, जिथे जागा उपलब्ध होईल मित्रांनो तिथे बसून घ्यावं. मागच्या बाजूला प्लीज कोणी उभं राहणार नाही याची काळजी घ्यायची. आणखी या बाजूला देखील लाल कलरच्या खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत. कृपया या बाजूला, तुम्हाला जर जागा उपलब्ध नसेल तर कृपया या बाजूला बसून घ्यायचं आहे. आणखी स्टेजच्या समोरच्या बाजूला देखील खुर्च्या रिकाम्या आहेत. प्रवेशद्वाराच्या बाजूला कोणीही उभं राहणार नाही याची विनंती आहे. पुन्हा एकदा मागच्या बाजूला सूचना आहे मित्रांनो, आपण समोरच्या बाजूला येऊन बसून घ्यायचं आहे. सर्वांना विनंती आहे, मागच्या बाजूला आपण उभे आहात, आणखी बऱ्याच खुर्च्या तुम्हाला बसण्यासाठी उपलब्ध आहेत. आपण समोरच्या बाजूला येऊन बसून घ्यावं. काही क्षणातच मान्यवरांचं आगमन होईल आणि आगमनानंतर या सोहळ्याला सुरुवात होते. प्रवेशद्वारावरच्या बाजूला जी मान्यवर मंडळी उभी आहे त्यांना विनंती, आपण समोरच्या बाजूला बसून घ्यायचंय. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण फरड, सतीजी प्रजापती, नितीनजी पाटील, त्याचप्रमाणे राहुलजी भांगरे, विनोदजी मुळीक मान्यवर आपण उपस्थित झालात. आपला आजच्या या जर्सी लॉन्चिंगच्या कार्यक्रमात या सोहळ्याचे आयोजक चेतन अण्णा पवार मित्रपरिवाराच्या वतीनं मनापासून सन्मानपूर्वक सहर्ष स्वागत. अविनाशजी पवार, प्रकाशजी पवार, त्याचप्रमाणे पोलीस पाटील कांतारामजी पवार पाटील, आपलं मनापासून स्वागत. शिवाजीराव पवार, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक एकनाथरावजी दिसले, आपण उपस्थित झालात, आपलं मनापासून सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती आहे, आपण समोरील खुर्च्यावरती आसनस्थ व्हावं. या ठिकाणी पहिल्या 2 रोज सोडून मान्यवरांना विनंती आहे आपण बसून घ्यायचंय. या सोहळ्याचे आयोजक सन्माननीय आदरणीय युवा नेते चेतन अण्णा पवार यांचे पिताश्री सन्माननीय महादेव अण्णा पवार आपण उपस्थित झालात. आपलं देखील आपल्या मुलाच्या या कर्तबगारीचा
कर्तृत्वाचा ठसा उमटवणारं हे सुवर्णपान आणि आपण चेतन अण्णांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकण्यासाठी उपस्थित झालात. अण्णा आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. काही क्षणातच मान्यवरांचं आगमन होईल आणि या सोहळ्याला सुरुवात होते. नरसिंह केटरसचे मालक सन्माननीय आदरणीय नामदेवरावजी सपकाळ साहेब आपण उपस्थित झालात. आपलं देखील आजच्या या सोहळ्यात मनापासून सहर्ष स्वागत. विकास सोसायटीचे चेअरमन सन्माननीय आदरणीय वसंतरावजी पवार साहेब आपण उपस्थित झालात. आपलं देखील आजच्या या जर्सी लॉन्चिंग सोहळ्यात म्हणजेच दातवडे पुनावळे सोसायटी लीग 2025 हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि आपल्या पंचक्रोशीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी, आमचे मार्गदर्शक मंडळी, आपल्या पंचक्रोशीतील अनेक नामवंत उद्योजक आणि सर्व सोसायटीतील सोसायटी धारक, सर्व चेअरमन्स, मान्यवर आणि अनेक टीम्स या ठिकाणी आज या सोहळ्यात सहभागी झालेत. सर्वांचं या सोहळ्याचे आयोजक, तुम्हा सर्वांचे लाडके युवा नेते आणि सन्माननीय युवा सेनेचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख चेतन पवार मित्र परिवाराच्या वतीनं सन्मानानं सहर्ष स्वागत. आलेला सर्व मान्यवरांना विनंती आहे, ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल आपण बसून घ्यावं. अवघ्या काही क्षणातच मान्यवरांचं मंचावरती आगमन होतंय आणि त्यांच्या आगमनानंतर या सोहळ्याला सुरुवात होते. सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ पवार आपण उपस्थित झालात. मान्यवरांचं सन्मानानं सहर्ष स्वागत. शिवाजी महाराजांचा पुतळा दीप प्रज्वलन, त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा सत्कार झाला की त्यानंतर अण्णांना प्रस्तावित करायला लावणार आहे. मग तुमचं लॉन्चिंग कधी घ्यायचं? त्याच्यानंतर त्यांचा सत्कार चालू झाला की लगेच बांधकाम व्यावसायिक सन्माननीय आदरणीय रोहिदाजी पवार आपण उपस्थित झालात. मान्यवरांचं सन्मानानं स्वागत. आपणास विनंती आपण समोर येऊन स्थानबद्ध व्हावं. या ठिकाणी समोरच्या बाजूला जे काउंटर आहे त्या काउंटरचं कामकाज थांबवायचं आहे. सर्वांना विनंती आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली आहे. हा कार्यक्रम काही क्षणातच सुरू होतोय. आपण कृपया बसून घ्यायचंय. ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल आपण त्या ठिकाणी बसून घ्यायचं आणि समोरच्या बाजूला मान्यवरांचं आगमन होतं. मित्रांनो, थोडंसं आपण ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल त्या बाजूला उभं राहून किंवा बसून घ्यायचं आहे. कृपया गेटच्या बाजूला कोणी उभं राहणार नाही याची काळजी घ्यायची. गेटच्या समोरचा जो पॅसेज आहे दोन्ही बाजूचा
कृपया तिथे कोणीही उभं राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सन्माननीय मान्यवर आमदार महोदयांचं आणि आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन होईल आणि ताथवडे पुनावळे सोसायटी प्रीमियर लीगच्या 2025च्या या जर्सीच्या शुभारंभाला सुरुवात होईल. तुम्हा सर्वांचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनानं आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि पिंपरी चिंचवड शहराच्या क्रीडा क्षेत्रातील एका दैदिप्यमान अशा उच्चांकाला आपण सर्वांनी मिळून याच देही याच डोळा अनुभवूया आणि खऱ्या अर्थानं आपल्या प्रभागातील सर्वच क्रीडाप्रेमींच्या सुप्त गुणांना सुप्त कलागुणांना क्रीडा गुणांना वाव देणारं व्यासपीठ ज्यांच्या माध्यमातून आज उपलब्ध करून दिलंय ते सन्माननीय युवा नेते चेतन अण्णा पवार मित्रपरिवाराच्या वतीनं आलेल्या तमाम ताथवडे पुनावळे वाकड काळाखडक परिसरातील सोसायटी धारकांचं सोसायटीतील चेअरमन मान्यवरांचं बंधू भगिनींचं आणि समस्त क्रीडाप्रेमींचं सर्व टीमचं आणि आपल्या पंचक्रोशीतील सर्व युवा नवउद्योजकांचं त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते आणि आमच्या वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ मान्यवरांचं मनापासून सन्मानानं सहर्ष स्वागत. काही क्षणातच मान्यवरांचं आगमन होत आहे आणि या कार्यक्रमाला सुरुवात होईल. गेटच्या समोरच्या बाजूला पुन्हा एकदा विनंती आहे, गेटच्या समोरच्या बाजूला कोणीही उभं राहायचं नाही. आपण जे उभे राहिलात त्यांना विनंती आहे आत येऊन आपण या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. मंडळींनो, हीच ती माती ज्या मातीला सर्वात जास्त आवडतो तो क्रिकेट खेळ. मंडळींनो, हीच ती माती ज्या मातीनं या जगाला क्रिकेटचा सम्राट दिला तो म्हणजे सचिन तेंडुलकर. आणि म्हणूनच आपल्या प्रभागातील सर्व तरुणांच्या क्रीडा कलागुणांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून या ताथवडे पुनावळे सोसायटी लीग 2025चा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय श्रीकांत सरांनी त्यांच्या सर्व टीमनं या ठिकाणी तुम्हाला या खेळाचे नियम रूल्स आणि रेग्युलेशन या ठिकाणी समजावून सांगितलेले आहे. आज या लीगचा टी शर्टचा लॉन्चिंग म्हणजेच जर्सी लॉन्चिंगचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि खूप मोठ्या संख्येनं आय थिंक रजिस्ट्रेशन झालेले. सर काउंट किती आहे की आपल्या प्रभागातील अनेक सोसायटीच्या टीम्सने या ठिकाणी सहभाग घेतलाय आणि सर स्वतःच श्रीकांत सर सांगतील की किती मोठ्या संख्येनं या ठिकाणी क्रीडा प्रेमींनी या लीगला प्रतिसाद दिलेला आहे. हां, लेडीज टीम, फिमेल आणि मेल्स टीम. टीम्सचा नंबर अनाऊन्स करण्याच्या आधी मला एक काही गोष्ट शेअर करायची आहे. यस सर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की भरपूर टुर्नामेंट्समध्ये असं झालं आहे की एका सोसायटीच्या 3 टीम्स आहेत, 4 टीम्स आहेत, भरपूर टीम्स आहेत. ठीक आहे, तर आणि कुठल्या सोसायटीची एकच टीम आहे. तर या टुर्नामेंटसाठी आम्ही काहीतरी थोडं वेगळं ट्राय करायचं ठरवलं आहे. सोसायटीमधनं एकच टीम राहील, बेस्ट टीम विल रिप्रेझेंट दॅट सोसायटी असं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे सगळ्या टीम्स एकदम कॉम्पिटिटिव्ह राहणार आहेत, हायली कॉम्पिटिटिव्ह राहणार आहेत आणि जो गेम होणार आहे किंवा जे एक कम्प्लीट टुर्नामेंट एक्झिक्यूट होणार आहे ते नेक्स्ट लेवल होणार आहे, यात तीळ मात्रही शंका नाही. आणि सर पूर्ण सोसायटीची एकच टीम असणार आहे. त्याचा बेनिफिट काय आहे की सगळी सोसायटी छोट्या चिमुकल्यांसह वयोवृद्धांपर्यंत सगळे चीअरअप करायला येणार आहेत. डेफिनेटली डेफिनेटली. महत्वाची गोष्ट अशी आहे की आता एक सोसायटी घेतली त्यामध्ये मल्टिपल विंग्स आहेत सर. Yes. मल्टिपल विंगमधनं भरपूर सोसायटीजमध्ये इंटरविंग कॉम्पिटिशन केलं जाते. त्यामध्ये असं असतं की एका विंगमधनं 2 चांगले बॅट्समन आहेत, एक चांगला बॉलर आहे. पण कम्प्लीट सोसायटीचं जर बघितलं तर असं भरपूर वेळा ऑब्झर्व केलं जातं की मॅक्सिमम कोऑर्डिनेशन विदिन विंग असतं. आता एक पर्टिक्युलर विंग घेतली तर मॅक्सिमम प्लेयर्स असं असतं की आपलं सिंक्रोनायझेशन चांगलं आहे तर आपण आपली सेपरेट टीम देऊ सोसायटीसाठी. पण याचा पर्पज असा होईल, याचा फायदा असा होईल सर की मल्टिपल विंग्स मधनं बेस्ट टॅलेंट रिप्रेझेंट करेल त्या पर्टिक्युलर सोसायटीला. आणि यात बेस्ट वेज काय माहिती आहे सर, मी आजपर्यंत म्हणजे फक्त मेल टीम्स पाहिल्यात भरपूर संख्येने. बरोबर. तुमचं विशेष कौतुक की तुम्ही फिमेल टीम्स पण. सर विमेन एम्पॉवरमेंट इज एव्हरीवेअर. आणि सर विशेष काय माहिती आहे, यांचा ओहरा जरा आज जास्त आहे. बिलकुल बिलकुल. आता आपण इन्स्टावर बघतोय सर, एक लेडीज आणि एक जेंट्स, म्हणजे तो सांगतो की ती काहीतरी कुंडीत झाड वगैरे लावते आणि तो तिला सांगतो मला चहा देणार, तर ती त्याला टॉन्ट मारते की झाड लावण्यापासून चहा बनवण्यापासून भाजी आणण्यापासून सगळंच मी करते, आम्ही करतोय, वर्ल्ड कप पण आम्ही आणतोय, तुम्ही पण काहीतरी करा ना. म्हणून आज हे जरा चॅलेंजिंग आहे. जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या होत्या सरांच्या या ऑब्झर्वेशनला, या
काइंड ऑफ रियालिटी चेकला. आणि खास महिला भगिनींसाठी मी एक शेर म्हणतोय. हे शेर तो जंगलातला नाहीये, पण मी म्हणतोय. इर्षाद हा. इर्षाद. कोमल है कमजोर नाही तू. टाळ्या नक्की वाजल्या पाहिजे. स्त्री म्हटलं की ती आपली आई असते, बहीण असते, सगळं काही आई असते. ते म्हणजे त्यांच्याशिवाय आपलं काही पाणही हालत नाही. बरोबर आहे की नाही? हे खास तुमच्यासाठी. आणि आवडलं की सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है. सबको जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है, मौत भी तुझसे हारी है. जबरदस्त. छत्रपती शिवाजी महाराज की. जय. आता रक्त कसं साकळलं पाहिजे, सळसळलं पाहिजे. आता तर व्हायला पाहिजे की नाही असं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. राजमाता राष्ट्रमाता सह्याद्रीची वाघीण मासाहेब जिजाऊ की जय. तुम्हा सर्वांचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींच्या पूजनानं खऱ्या अर्थानं आजच्या या क्रिकेट लीगला सुरुवात होते. आणि जिथे आपण कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करतो, सर्वात प्रथम महाराष्ट्राचं उभ्या विश्वाचं आराध्य दैवत म्हणून ज्यांना पूजतो त्या छत्रपतींच्या पूजनानं एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. आणि क्रिकेट प्रेमी म्हटलं की मी मगाशी म्हटलं सर की या देशाला, या जगाला म्हणजे क्रिकेटचे जन्मदाते हे इंग्रज आहेत, परंतु आपण त्याला दत्तक घेतलं की काय असं झालंय. सहमत आहे सर, सहमत आहे. आणि म्हणजे त्यांनी क्रिकेट शिकवलं जगाला, त्यांनी सगळं सांगितलं, पण तो क्रिकेटला देव दिलं होतं या मातीनं. आणि अगदी बरोबर. आता तुम्ही जी लीग भरवली आहे, समजा तुम्ही ते सगळं काही करताय, त्यात एखादा जसं आपल्या जसं गायकवाड, तेंडुलकर ही जी मंडळी जशी महाराष्ट्र या देशाला महाराष्ट्राला मिळाली तशी यातून देखील फिमेल पण आता तुम्हाला चान्स आहे. सर टैलेंट की कमी नहीं है. ये जो बैठे हैं ना अपने सामने बहुत हुनर प्लेयर्स है. बहुत होणार प्लेयर्स आहे. डेफिनेटली. आणि सर असं बेस्ट काय आहे की नाही, 6 बॉल 6 युवराज. युवराज सिंग सगळ्यांनाच माहिती आहे, ते काही हा, सांगायची युवराज गरज नाही. सगळ्यांना माहिती आहे, पण असं बिलकुल. अशी काही वेगळी स्कीम किंवा असं काही वेगळं बक्षीस आहे का अवॉर्ड की 6 बॉलात 6 छक्के मारणाऱ्याला बक्षीस काय वेगळं? मला ना सरांच्या क्वेश्चनला तुमच्याकडून आन्सर एक्सपेक्टेड आहे. हा. तुमच्यापैकी कोणी आहे हु हॅज Who हिट मोर देन 5 sixes इन एन ओव्हर? एनी बॅट्समॅन? गेंद विकेट पे आए छो, एक. अपना धर्म निभाए छो, बल्ला तेरे हाथ में काहे टांग लड़ाए छो. अच्छा. कोई है क्या सहवाग? वीरू पाजी, युवराज युवीबाजी है क्या? बहुत- सरांसाठी जोरदार दमखम. एकदा टाळ्या होऊन जाऊ एकदा द्या डोले तुमच्या शोले. लोकांसाठी. सर जरा सर उभं राहून जरा एकदा डोले शोले. 6 छक्के मारायचे, मजबूत पाहिजे यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. जोरदार एकदा टाळ्या उधळून द्या. आणि सर माझ्या ताई पण काही कमी नाही आहेत. बिलकुल. त्यांचं सर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणजे त्यांच्यासाठी सरप्राईज काय गिफ्ट असणार आहे की 6 बॉलात 6 जर 6 मारले तर काय बक्षीस असणार आहे? 6 बॉलात 6 6 मारलं तर डेफिनेटली त्यांच्यासाठी राहील काहीतरी, ते कमिटी डिसाईड करेल. पण 100% त्यांच्यासाठी काही ना काहीतरी राहीलच. म्हणजे ते सरप्राईज असणार. सरप्राईज असणार आहे लक्षात ठेवा. 100%. हा. आणि आता हे झालं बॅट्समनचा ओरा. आता यासाठी आपण जे बॉलर्स आहेत, बॉलरसाठी सर मी बॉलर असल्यामुळे भरपूर क्वेश्चन्स आहे. हॅट्रिक फक्त 6 बॉलमध्ये 6 विकेट नको आहे. हॅट्रिक. या ठिकाणी भाजपा जिल्हा समितीचे सदस्य सन्माननीय युवा नेते राहुलदादा काटे आपण उपस्थित झालात, आपलं मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे आदरणीय रानवडे साहेब आपण उपस्थित झालात, आपलं देखील मनापासून स्वागत. दोनही मान्यवरांना विनंती आपण स्थानबद्ध व्हावं. त्याचप्रमाणे मर्द महाराष्ट्राचे पत्रकार राम गायकवाड आपण उपस्थित झालात, आपलं मनापासून स्वागत. बरेच लोकतंत्राचे पत्रकार, त्याचप्रमाणे सांगा न्यूज, लोकराष्ट्र, लोकराज्य, अनेक मान्यवर पत्रकार आहेत. सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून सन्मानानं सहर्ष स्वागत. आणि सर तुम्ही इकडे या, आता तुमची जास्त गरज आहे. सर्व पाहुण्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. थोड्याच वेळात आता सर बऱ्याच टीम्स आहेत, काउंट तुम्ही सांगितलं नाही किती. अरे हो हा. ते राहिलंच नाही का. आणि फटाके वाजले याचा अर्थ पाहुणे पाहुण्यांचं आलेत. हा. आगमन झालं. शेवटचा काउंट सांगायचं प्लीज. एकदा मी तुम्हाला काउंट सांगून देतो. आपल्या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत आलेल्या एंट्रीज आहेत
75 men's teams and 15 women's teams. So around 90 जोरदार entries so टाळ्या far. व्हायला हव्यात सर्वांसाठी. आमचे पत्रकार मित्र राजू वारभवन आपण उपस्थित झालात, आपलं मनापासून स्वागत. आणि आता येत आहेत पाहुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वात दैदिप्यमान अशा सोहळ्याला सुरुवात होते. तत्पूर्वी सरांना एक क्वेश्चन आहे. सर, आपण बॉलर झाला, बॅट्समन झाला, आता जो जॉन्टी रोड्स आहे त्यासाठी काही स्पेशल कॅच? सर मला असं वाटतं मग आपल्याला भरपूर प्राइजेस ठेवावे लागतील, कारण जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, हा. ज्या टीम्स येणार आहेत त्या बेस्ट Best teams आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं फिल्डिंग हे बेसिक Basic. बेअर मिनिमम क्रायटेरिया असेल की जे सगळ्यांकडनं एक्सपेक्टेड असेल. जर आपण फिल्डर्ससाठी अवॉर्ड ठेवले तर आपल्याकडे भरपूर मोठी रांग लागेल. थँक्यू हॅट्स ऑफ सर. थँक्यू व्हेरी मच. श्रीकांत सरांचं मनापासून धन्यवाद. आणि आता मान्यवरांचं आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजात आलेल्या मान्यवरांचं आपण स्वागत करायचं आहे. आणि या दैदिप्यमान अशा पिंपरी चिंचवड शहराच्या क्रीडा क्षेत्रातील एका उच्चांकाला आपण सर्वजण या ठिकाणी साजरं करतोय. खऱ्या अर्थानं वाकड, ताथवडे आणि पुणावळे परिसरातील सर्व क्रीडा प्रेमींचा हा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. आणि या क्रिकेटच्या लीगचं 2025चं उद्घाटन म्हणजे जर्सीचं लॉन्चिंग होत आहे. मोठ्या संख्येनं आपल्या पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील नामवंत पत्रकार बंधू भगिनी आणि दोनही टीमचे सर्व कॅप्टन्स आणि आपल्या सर्व टीम्स सर्वांचं या ताथवडे पुणावळे सोसायटी लीग 2025च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये मनापासून स्वागत. गेली अनेक वर्ष तुम्हा सर्वांचं लाडकं युवा नेतृत्व सन्माननीय चेतन अण्णा पवार यांनी सामाजिक राजकीय जीवनात कार्यरत असताना आपल्या प्रभागातील नागरिक बंधू आणि भगिनींसाठी आधार कार्ड योजना असतील, त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत कार्ड योजना, त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे नवरात्री उत्सव, गणेश उत्सव यासह दहीहंडी उत्सव, त्याचप्रमाणे आपल्या पंचक्रोशीत साजरे होणारे हे विविध सण आणि समारंभ यासह आपल्या प्रभागातील लाडक्या माता भगिनींसाठी आई जगदंबा म्हणजे कुलस्वामिनी आई जगदंबेची दर्शनाची वारी म्हणजे 4-6 महिन्यांपूर्वीच पहाटे या सगळ्या गाड्यांचं याकडे सचिन भाऊ अहिर, त्याचप्रमाणे सुषमाताई अंधारे या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते या सर्व देवी देवतांच्या यात्रेच्या गाड्यांना झेंडा दाखवत या कार्यक्रमाचं स्वागत करण्यात आलेलं होतं. आणि आज देखील पारंपरिक पद्धतीनं वाद्यकाम करत आलेल्या मान्यवरांना आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत. आणि आपण ज्या सुंदर क्षणांची वाट पाहत होतो तो सुंदर क्षण साक्षात या ठिकाणी संपन्न होतोय. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक विधान परिषदेचे सन्माननीय आमदार सचिन भाऊ आहेर यांचं आगमन आहे. त्यांच्या समवेत आहेत राष्ट्रवादीचे युवा नेते सन्माननीय विठ्ठल उर्फ नाना काटे, आमचे मार्गदर्शक सन्माननीय संजोग भाऊ वाघेरे पाटील, यासह सन्माननीय या उत्सवाचे आयोजक, या सोहळ्याचे आयोजक, तुम्हा सर्वांचं लाडकं युवा नेतृत्व सन्माननीय चेतन अण्णा पवार आणि त्यांचा असंख्य मित्रपरिवार, आदरणीय दर्शिले साहेब, आदरणीय नितीन भाऊ शिंदे, सर्व मंचाला, त्याचप्रमाणे आदरणीय प्रभाकर भाऊ वाघेरे, सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती यावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत, त्याचप्रमाणे आदरणीय प्रशांत भाऊ शितोळे आपण उपस्थित झालात, त्याचप्रमाणे आदरणीय अविनाश भाऊ गायकवाड आपण उपस्थित झालात. सर्वांचं मनापासून स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत लगेचच करूया आपण आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आमचे मार्गदर्शक आदरणीय सचिन भाऊ आमदार महोदय, त्याचप्रमाणे संजय भाऊ, त्याचप्रमाणे आदरणीय नाना, त्याचप्रमाणे आदरणीय प्रभाकर भाऊ वाघेरे, त्याचप्रमाणे आदरणीय चेतन अण्णा, सर्व मंचाला विनंती करेल की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. यानंतर मान्यवरांना विनंती करेल की आपण दीप प्रज्वलन करायचं आहे. आदरणीय आमदार महोदय
सचिन भाऊ, आदरणीय नाना, आदरणीय संजोग भाऊ, आदरणीय प्रभाकर भाऊ वागरे पाटील, त्याचप्रमाणे आदरणीय चेतन भाऊ, आदरणीय प्रशांत भाऊ, सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण दीप प्रज्वलनात सहभागी व्हायचे. मंडळींनो, दिव्याला हवी असते प्रकाशाची साथ. मंडळींनो, दिव्याला हवी असते प्रकाशाची साथ. अज्ञानाचा अंधार जाळी समयतील वाद. तेजू ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात. दीप प्रज्वलनाने करूया या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात. आलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या दीप प्रज्वलनाची कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. तुम्हा आम्हा सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनानं आणि या क्रीडाच्या ज्योतीनं हा क्रीडेचा नवा ज्योत दैदिप्यमान असा या ठिकाणी सर्वांच्या शुभ हस्ते समारंभ संपन्न होतोय. सर्व मंचाला विनंती करेल की आपण स्थानपन्न व्हावं. मंडळींनो, आपली संस्कृती आणि परंपरा आपल्याला नेहमी आदर्श आणि हाच आदर्श आपल्याला शिकवतो की आलेल्या सर्व मान्यवरांना आपण सन्मानित करणं हे आपलं प्रारंभ कर्तव्य. आणि खऱ्या अर्थानं आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय सचिन भाऊ यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. आणि आदरणीय भाऊंना आपण सन्मानित करत आहोत. स्पोर्ट्स फाउंडेशनचे सर्व मान्यवर यामध्ये आदरणीय चेतनांना, आदरणीय विजयभाऊ दगडे, राहुलजी पवार, धनंजयजी पवार, रणजितजी चव्हाण, किरणजी पवार, नितीनजी शिंदे, योगेशजी पवार, त्याचप्रमाणे दुसरे आमचे मित्र योगेशजी पवार आणि सुमितजी निकाळजी या सर्वांना विनंती आहे आपण सचिन भाऊंना सन्मानित करण्यासाठी मंचावरती यायचंय आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात आदरणीय सचिन भाऊंचं स्वागत करूया. ज्यांचा नामोल्लेख झालाय त्या सर्व चेतन अण्णा पवार स्पोर्ट्स फाउंडेशनच्या सभासदांना विनंती आहे आपण सचिन भाऊंना सन्मानित करण्यासाठी यायचंय. आणि मंडळींना जोरदार टाळ्या वाजवत आपण आपले लाडके आमदार या ठिकाणी या सोहळ्याच्या आयोजक सर्व टीमच्या वतीनं आदरणीय सचिन भाऊ अहिर यांना सन्मानित केले जात आहे. सर्वांना विनंती आहे आपण या सत्कार सोहळ्यात आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. ताथवडे, वाकड, पुनावळ आणि काळाखडक परिसरातील नागरिकांच्या वतीनं ही प्रेमाची शाल या ठिकाणी आदरणीय सचिन भाऊंना भेट दिली जाते. यानंतर रंगबिरंगी फुलांचा तो सुगंध देणारा फुलांचा पुष्पगुच्छ या ठिकाणी समस्त तातवड्यातील युवकांच्या वतीने या ठिकाणी त्यांना भेट देण्यात येतोय. आणि खऱ्या अर्थानं भक्ती आणि शक्तीचं प्रतीक असणारं भक्ती शक्ती शिल्प म्हणजेच अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजा शिव छत्रपती आणि आदरणीय संत तुकाराम महाराजांचं एकत्रित भक्ती आणि शक्तीचा आदर्श देणारं हे शिल्प देऊन या ठिकाणी आजचा हा सुरेख दिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि पिंपरी चिंचवड शहराचे कार्यक्षम युवा नगरसेवक आणि नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्या मजबूत खांद्यावर दिलेली आहे ते आदरणीय नाना काटे यांना सन्मानित करण्यासाठी उद्योजक आमचे मार्गदर्शक नामदेवजी सपकाळ साहेबांना विनंती आहे आपण पोलीस पाटील आदरणीय कांतारामजी पवार पाटील दोन मान्यवरांना विनंती आहे. त्याचप्रमाणे सुरेश भाऊ रानवडे आणि युवा नेते राहुलदादा काटे यांना विनंती आहे कृपया आपण मंचावरती यायचं. त्याचप्रमाणे विजूभाऊ दर्शिले यांना देखील विनंती आहे आपण मंचावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. आदरणीय नानांना सन्मानित करण्यासाठी आदरणीय पोलीस पाटील आणि आदरणीय नामदेवरावजी सपकाळ या दोन मान्यवरांना विनंती करेल की आपण आदरणीय नानासाहेबांना सन्मानित करायचंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तरुण तडफदार कार्यक्षम युवा नेतृत्व आदरणीय सन्माननीय नानासाहेब काटे. यानंतर आमचे मार्गदर्शक आणि अखंड मावळ लोकसभा मतदारसंघ ज्यांना जनतेच्या मनातील खासदार म्हणून ओळखतात ते आमचे मार्गदर्शक
आणि शिवसेनेचे शहर प्रमुख आदरणीय संजय भाऊ वाघेरे पाटील यांना सन्मानित करण्यासाठी राहुल दादा काटे, त्याचप्रमाणे रानोडे साहेब आणि दर्शनी साहेब यांना विनंती आहे, आपण संजोग भाऊ वाघेरे पाटील यांना सन्मानित करायचंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया शिवसेनेचा बुलंद आवाज. सन्माननीय आदरणीय शहर प्रमुख संजोग भाऊ वाघेरे पाटील. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. त्यांना सन्मानित करतायत आदरणीय रानोडे पाटील, दर्शने पाटील आणि काटे पाटील. यानंतर के श्रीनाथ पाटील यांना सन्मानित करण्यासाठी धनंजय भाऊ पवार, बाळासाहेबजी गायकवाड, धनुभाऊ पवार आणि बाळासाहेबजी गायकवाड यांना विनंती आहे. स्वप्नीलजी पवार, आपण के श्रीनाथ साहेबांना सन्मानित करण्यासाठी यायचंय. थोडस या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय माजी उपमहापौर प्रभाकरजी वाघेरे पाटील यांना सन्मानित करण्यासाठी किरणजी पवार, राहुल पवार आणि किरणजी पवार यांना विनंती आहे, आपण वाघेरे पाटलांना सन्मानित करण्यासाठी. सनीदादा पवार, आपण वाघेरे पाटलांना सन्मानित करण्यासाठी यायचंय. लवकर लवकर यायचंय. 2 मिनिटं तुम्ही बसा भाऊ. आदरणीय नितीनजी शिंदे, योगीजी पवार आणि रणजितजी चव्हाण यांना विनंती आहे, आपण आमचे मार्गदर्शक कार्यक्षम युवा नगरसेवक आदरणीय प्रशांत भाऊ शितोळे यांना सन्मानित करण्यासाठी यायचंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मान्यवरांचं स्वागत करूया. यानंतर आदरणीय प्रशांतजी शितोळे साहेबांना सन्मानित करायचं आहे. आदरणीय नितीनजी, योगेशजी आणि रणजित सर. आमचे मार्गदर्शक आदरणीय दत्तासाहेब वाघेरे यांना सन्मानित करण्यासाठी दत्तासाहेब वाघेरे यांना सन्मानित करण्यासाठी सुमितजी निकाळजे, अनिकेत पवार, अक्षयजी भोसले. या ठिकाणी मंचावरील मान्यवरांपैकी आमदार महोदय सन्माननीय आदरणीय सचिन भाऊ आगी, सन्माननीय संजोग भाऊ वाघेरे आणि आदरणीय नानांना विनंती करेल की आपण या ठिकाणी आमचे सोसायटी चेअरमन प्रवीणजी फरड, सतीजी प्रजापती, नितीनजी पाटील, राहुलजी भांगरे, विनोदजी मुळीक आणि आदरणीय गुंजन सर यांना सन्मानित करायचंय. अन्वेष माने या मान्यवरांना विनंती आहे, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. आदरणीय आमदार महोदय, आदरणीय संजोग भाऊ, आदरणीय नाना, सर्व मंचावर विनंती आहे, आपण प्रवीणजी फरड, सतीजी प्रजापती, नितीनजी पाटील, राहुलजी भांगरे, विनोदजी मुळीक, गुंजन सर
आणेवेजी यांना सन्मानित करायचंय. 1 बाय 1 आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं. दादा एक मिनिट हं. यानंतर महिला टीमच्या कॅप्टन्स आहेत निर्मलाताई आणि त्या दुसऱ्या ताई, तर दोघींना विनंती आहे. यांना देखील सचिन भाऊंना विनंती आहे, नानांना विनंती आहे, संजय भाऊंना विनंती आहे, आपण सन्मानित करायचंय. नुकताच आपल्या महिला टीमने वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि त्या महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या दोनही सन्माननीय खेळाडूंचं भाऊंना विनंती आहे आपण कौतुक करत त्यांना सन्मानित करायचं आहे. वाद्यकाम थांबवायचं आहे. आलेल्या वाकड तातवडे पुनावळे परिसरातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींचं आजच्या या लीगच्या 2025च्या उद्घाटन सोहळ्यात मनापासून स्वागत. आजच्या सोहळ्याचं सुंदर नियोजन ज्यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे ते तुम्हा सर्वांचे लाडके युवा नेते सन्माननीय चेतन अण्णा पवार मित्र परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आणि या सुंदर अशा कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्याची विनंती मी आदरणीय अण्णांना करेल. खरं तर पंढरीचा विठोबा, आळंदीचे ज्ञानोबा आणि देहूचे तुकोबा आणि जिजाऊंचा शुभा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून खऱ्या अर्थानं रात्रंदिवस आपल्या प्रभागातील जनसामान्यांची सेवा करणारा जनसेवक, त्याचप्रमाणे राजकारण बाजूला ठेवून मैत्रीच्या दुनियेत सर्व मित्रपरिवाराला एकत्र घेऊन रमणारा दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणजे चेतन भाऊ पवार. त्याचप्रमाणे खरं तर लाडक्या बहिणींसाठी कुलस्वामिनी आई जगदंबेचं दर्शन घडून आणणारा लाडक्या बहिणींच्या काळजाचा तुकडा म्हणजे चेतन भाऊ पवार. चेतन भाऊसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आजच्या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन खास करून उपस्थित राहिलेले आमचे नेते, आमचे मार्गदर्शक माननीय सचिन भाऊ आहेर. खरं तर भाऊ हा शब्द जर कधी आपण उलटा वाचला तर त्याचा अर्थ उभा होतो. जो कोणतीही परिस्थिती असो आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणजेच सचिन भाऊ आहेर. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मावळ लोकसभा विधानसभेचे संघटक, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरु, राजकारणातील गुरु माननीय संजोग भाऊ वागेरे पाटील, ज्यांची नुकताच पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार प्रमुखपदी निवड झाली, असे आमचे नेते माननीय विठ्ठल उर्फ नाना काटे, आमचे मामा माननीय प्रभाकरजी वागेरे, दत्तात्रयजी वागेरे, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत भाऊ शितोळे, युवा नेते राहुल काटे, माननीय सुरेश भाऊ रानवडे,
आणि आम्हाला खंबीर साथ देणारे पिंपरी चिंचवड शहराचे संपर्क प्रमुख माननीय केसरीनाथ पाटील साहेब, माननीय विजय भाऊदर्शिले आणि सर्वच उपस्थित मान्यवर, सर्वांचं नाव घेता घेता उशीर होईल, तेव्हा भाऊंनाही कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे उपस्थित सर्वच मान्यवर आणि व्यासपीठासमोर असलेले सर्वच खेळाडू, सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. खरं तर जेव्हा आम्ही संकल्पना मनात आणली की टीपीएलचा अर्थ तातवडे पुनवडे प्रीमियर लीग भरवायची, त्यावेळी आमच्या मनात आलं की तातवडे आणि पुनवडे ही पूर्वीच्या काळात जर आपण पाहिली तर ही एक ग्रुप ग्रामपंचायत म्हणून ओळखली जात होती, परंतु कालांतराने तिचं विभाजन झालं आणि तातवडे हे एक सेपरेट ग्रामपंचायत झाली आणि पुनवडे एक सेपरेट ग्रामपंचायत झाली. तदनंतर प्रत्येक गावचा विकास हा होत गेला. आपण जर पाहिलं तर आता अनेक ठिकाणी नवनवीन गृह प्रकल्प उभे राहतात, नवनवीन सोसायटी निर्माण होतात. खरं तर हे ऋणानुबंध जे जुने ऋणानुबंध आहे हे पुन्हा एकदा जुळले गेले पाहिजे. त्यासाठी मी आणि माझ्या मित्रपरिवाराने केलेला हा एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही टीपीएलची स्थापना केली आणि आज आपण त्या कार्यक्रमाच्या जर्सी सेरेमनीसाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. खरं तर मी सर्वच खेळाडूंच्या या ठिकाणी आभार मानतो, कारण स्पर्धेतील पहिली अट आम्ही ठेवली होती की एका सोसायटीमधील एकच टीम या ठिकाणी खेळणार. आम्ही पाहिलं ज्यावेळेस की प्रत्येक सोसायटीमध्ये अनेक विंग होते, म्हणजे ABCD आणि प्रत्येक विंगमध्ये अनेक चांगले चांगले खेळाडू होते. खरं तर या 6 विंगमधनं जेव्हा एक एक खेळाडू येतो तर खरंच त्यांचा खेळ पाहण्याजोगे असणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसात नक्कीच हा थरारक खेळ पाहण्याचा अनुभव आम्हाला या ठिकाणी मिळेल. खरं तर आज जर्सी सेरेमनीसाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. ही जर्सी म्हणजे केवळ कपडे नसून हे आपल्या संघाचे प्रतीक, आपला अभिमान आहे आणि निश्चितच प्रत्येक खेळाडूने आपला खेळ दाखवून आज तो सार्थ करायचा आहे. मी पुन्हा एकदा या ठिकाणी भाऊंनी वेळ दिल्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि भाऊंना जायचं आहे तेव्हा मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद. मी पुन्हा एकदा अगदी मनापासून उपस्थित सर्वच खेळाडूंचं, ज्या ज्या संघांनी सहभाग घेतला त्या सर्व संघांचं मी माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हर टीम में एक तेंडुलकर होता है आणि आमच्या टीम मध्ये पण सचिन आहे, सचिन भाऊ आहे. भाऊंसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. भाऊंना जायचं नाही, भाऊ खेळूनच जाणार आहेत. यानंतर ताल विठ्ठल, नाद विठ्ठल, लय विठ्ठल, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार म्हणजे विठ्ठल उर्फ नाना काटे. नानांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. नानांना विनंती, आपण या ठिकाणी सगळे टीम्स मेंबर आलेले आहेत आणि सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आजच्या या क्रिकेट लीगच्या उद्घाटनानिमित्त आवर्जून या स्पर्धेच्या उद्घाटनाला उपस्थित राहिलेले आमचे मोठे बंधू सचिन भाऊ आयर, व्यासपीठावर असलेले शिवसेनेचे नेते माजी महापौर संजोग भाऊ वागरे, उपमहापौर प्रभाकर वागरे, स्टँडिंग कमिटी चेअरमन प्रशांत शितोळे, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, चेतन पवार, माजी नगरसेवक विरोधी पक्षनेते दत्ताभाऊ वाघेरे, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित या परिसरातील सर्व सोसायटीमधील खेळाडू. खरं तर चेतनने आपल्या या पिंपरी चिंचवड शहरात चिंचवड विधानसभेमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या भागातील सर्व सोसायटीधारक जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी जवळजवळ 1 महिना ही स्पर्धा चालणार आहे. 1 महिना एवढ्यासाठी की फक्त शनिवार रविवार आपल्याला सुट्टी असती आणि त्याच 2 दिवशी आपण या ग्राउंडवर खेळण्यासाठी येणार आहात. मी सर्व स्पर्धकांना व्यासपीठावरील सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. ज्या पद्धतीनं चेतनने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याच पद्धतीनं भविष्यकाळात देखील चेतनच्या पाठीमागं आपण असेच ताकदीने उभे राहाल हीच अपेक्षा करतो. अधिक न बोलता
मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर आमचे मार्गदर्शक कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व याचा सुरेख संगम साधत खऱ्या अर्थानं मावळ लोकसभेसह पिंपरी चिंचवड करांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे तुम्हा सर्वांचे लाडके नेते सन्माननीय संजोभाऊ वागेरे पाटलांना विनंती आहे, आपण या ठिकाणी सर्व ताथवडे, वाकड, पुनावळे आणि काळाखडक परिसरातील या खेळाडूंना, क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय सचिन भाऊ आहेर, आमचे सहकारी मित्र नाना काटे, प्रशांत शितोळे, आमचे बंधू दत्त वागेरे आणि प्रभाकर वागेरे, आमचे सहकारी आदरणीय केशवनाथ पाटील साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत, सर्व पदाधिकारी आणि खेळाडू आणि आमचे दाजी या ठिकाणी आहेत आणि सर्व ताथोडे गावातील ग्रामस्थ आणि ज्यांच्यामुळं आज आपण एकत्र येतोय ते आमचे भाचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे युवा नेते आदरणीय चेतन अण्णा पवार, त्यांचे सर्व सहकारी. खरं वास्तविक पाहता चेतननी भाऊ गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय. मध्यंतरीच्या काळामध्ये जवळजवळ 20-25 गाड्या देवीच्या दर्शनासाठी सुद्धा या ठिकाणून त्यांनी पाठवल्या होत्या. आपल्याला विनंती केली होती की आपण यावं, परंतु सुषमाताई अंधारे या ठिकाणी आल्यात, त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात आला. अनेक वेगवेगळे उपक्रम चेतनच्या माध्यमातून या प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केले जातात. त्यांनी मध्यंतरी वाढदिवसानिमित्ताने देखील कार्यक्रम घेतले आणि सोसायटीमध्ये जे आमच्या या ठिकाणी या भागामध्ये वेगवेगळ्या भागातनं लोक नागरिक या ठिकाणी आलेत व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं, तर या लोकांना कुठंतरी विरंगुळा व्हावं आणि या लोकांशी एक कनेक्टिंग वाढवावी, त्या दृष्टिकोनातून चेतननी हे क्रिकेटचे सामने या ठिकाणी दोन्ही म्हणजे जेंट्स आणि लेडीज असे दोन्ही सामने या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत आणि या सामन्यांच्या माध्यमातून आपला सुट्टीचा दिवस म्हणजे दर शनिवारी आणि रविवारी हा सामने या ठिकाणी होतील आणि त्या दृष्टिकोनातून चेतननी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी घेतला. IT पार्कमध्ये काम करणारे आमचे युवक युवती या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे या ठिकाणी याच्यामध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू आहेत आणि विशेष इथून पुढच्या काळामध्ये चेतनच्या माध्यमातून या भागामध्ये असंच सामाजिक कार्य आणि लोकांशी जी कनेक्टिंग आहे तर ते वाढवण्याच्या दृष्टिकोनातून चेतन निश्चितच प्रयत्न करत राहील आणि येत्या काळामध्ये या भागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून चेतनच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल की चेतननी या भागाचा विकास कशा पद्धतीने केला हे पाहण्याला आपल्याला थोड्या दिवसामध्येच आपल्याला कळेल. मी चेतन आणि त्यांचे सर्व सहकारी आणि विशेष म्हणजे या ठिकाणी ज्यांनी भाग घेतलात या सर्व खेळाडूंचं मनापासून कौतुक करतो, शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर आपले प्रमुख अतिथी, याचा आवाज, हॅलो हॅलो, यानंतर आपले आमदार महोदय, उठा आणि सज्ज व्हा, उरात वैभवाची स्वप्न घेऊन संपन्न भविष्य वाट पाहतय आणि या महाराष्ट्राच्या मातीला ओरडून सांगा, जनसामान्यांचा न शिव छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन या महाराष्ट्राच्या मातीतून पिंपरी चिंचवड उद्योग नगरीतून स्वतः आमदार महोदय आपले लाडके भाऊ सचिन भाऊ आहिर बोलतायत. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया शिवसेनेचा ढाण्या वाघ सन्माननीय आदरणीय सचिन भाऊ आहिर. जय महाराष्ट्र. सुरुवातीलाच मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य अतिथीगण, सर्वांचं नाव घेत नाही, क्षमा असावी, कारण अर्धे उठलेले आहेत, मी बोलेपर्यंत पुढे मॅचला सुरुवात होणार आहेत. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित असलेले तमाम खेळाडू, वेगवेगळ्या सोसायटीतून आलेले सर्व सहकारी, विशेष काही लोकांची नावं घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वश्री ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होते असे आमचे पक्षाचे
युवा सेनेचे प्रमुख आदरणीय चेतन पवारजी, त्यांच्यावर असलेले सर्व त्यांचे सहकारी आदरणीय प्रवीण परडजी, अमर सोनावणे, गुंजन सर, प्रशांत राणे, अविनाश माने आणि ज्यांचा पुढाकाराने हा कार्यक्रम होतोय असे आसिफ तांबोलीजी, विवेक पाटीलजी, जे एक बॅकबोन ज्याला म्हणतो आपण, ही सर्व मंडळी, उपस्थित असलेले तमाम वेगवेगळ्या सोसायटीतून आलेले खेळाडू, बंधू भगिनी, बांधव, तरुण सहकारी मित्रांनो, मला वाटते जसं नाना बोललेत आणि संजोगजींनी सांगितलं का क्रिकेट हा निमित्त आहे, पण आपण ज्यावेळी मोठमोठ्या सोसायटी होतात आणि एकंदरीत त्या विभागामध्ये आपण ज्यावेळी एकमेकांशी एक नाता हा दृढ करण्याचं काम हे खऱ्या अर्थाने अशा एका सामाजिक व्यासपीठावरून होण्याचं काम होतं. आता मुंबई शहराच्या नंतर जर मला असं वाटते सर्वात जास्त मोठी लोकसंख्या प्रशांतजी ही आता पुणे आणि पिंपरी चिंचवडची होणार आहेत. मी आता संजोगजींना येत असताना मी बोलत का एक काळ असा होता का रावेतवरून आम्ही आत यायचो तर आम्हाला असं वाटायचं का अजून ग्रामीण भागात हो, पण रावेतला आलो तर असं वाटतं आता आम्ही शहरातच आलेलो आहोत. आणि वाढत्या नागरीकरण आणि त्याच्यातून जे एकंदरीत जे समस्या जे आहेत त्याला मात करत असताना आता कौटुंबिक किंबहुना एकमेकांचा जो एक दृढ नाता असला पाहिजे तो नाताच राहिला नाही आहे. म्हणजे मुंबई शहरामध्ये तर अशी परिस्थिती आहे की बाजूच्या बिल्डिंगला काय झालं हे आपल्याला नंतर कळते. पहिले टी व्हीवाल्यावर त्यानंतर मग फोन येतो, अरे टी व्हीला हे चाललं आहे, तुमच्या बिल्डिंगला काय झालं, बाजूला बघा. म्हणजे आपण तेवढाच संबंध पण नाही राहिलेला आजूबाजूला, कारण एवढं आपण सर्वजण एंग्रोज झालेलो आहेत. आणि मला असं वाटते, अँड आय ऑल्सो बिलीव्ह की देर आर सम पीपल्स हू हॅव नॉट कमिंग फ्रॉम दिस स्टेट बट दे हॅव कम फ्रॉम द डिफरंट स्टेट ऑल्सो. दे हॅव कम हिअर फॉर द जॉब, बट इट गिव्स इमेन्स प्लेजर ऑल्सो दॅट वेन दे इंटरॅक्ट टू दिस काइंड ऑफ क्रिकेट अँड दिस काइंड ऑफ प्लॅटफॉर्म where we come to know कि yes, you are staying in this society and you are staying in other society. So I guess that is a big challenge which when we come into a different state, in different city, but Pune Mahanagarpalika and Vishesh and this Pimpri Chinchwad, this area has been a demands inspiration for the newcomers to get settled in this area. So I guess या दृष्टिकोनातून एक मोठा उपक्रम चेतनजी तुम्ही केलेला आहे की तुम्ही या सर्वांना एकत्रित आणण्याचं काम केलेलं आहे. आता हे एकत्रित आलेले आहेत, एकजूट आलेले आहेत, पण ही भीती पण आहे की हे तुमच्या मागे उभं राहिलं पाहिजे, हे बघायला पाहिजे. नाहीतर तुम्ही चांगली वोट बँक तयार केली, वोट बँक म्हणजे मतदारांच्या नात्याने सर्वांना, आणि माहीत पडलं परत तिसऱ्याकडे जायला नको. हा त्याच्यातला एक गमतीचा भाग असता तरी देखील मला असं वाटते की आज आपण TPLचं उद्घाटन केलेलं आहे असं मी सुरुवातीला जाहीर करतो, पण हा फक्त क्रिकेटपुरता मर्यादित ठेवून तुम्ही काम करू नका. ह्याची लगेच ALM म्हणून घेऊन तुम्ही नोंद करा. आणि ALM ज्याला आपण एरिया लोकल मॅनेजमेंट म्हणतो, जसं आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरेजींचं आम्ही केलेलं आहे की आमचे छोटे छोटे ALMs आहेत, त्याच्यात अध्यक्ष आणि सेक्रेटरीचे आम्ही ग्रुप्स तयार केलेले आहेत. आणि त्या ग्रुप्समध्ये तिकडचा PI असेल, त्या ग्रुपमध्ये तिकडचा महानगरपालिकाचा अधिकारी असेल, BSTचा अधिकारी असेल, सर्वांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टी जे लोकांचे समस्या आहे, लोकांनी आपल्याला येण्यापेक्षा त्या ग्रुपच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण करतो आहे. आणि मला वाटते ती संधी ही तुम्हाला अशा एका व्यासपीठावरून मिळालेली आहे. आणि ती कारण आपल्या आजूबाजूच्या परिसराची पण जबाबदारी ही आपली आहे. हा दूरदृष्टिकोनातून विचार या सोसायटींच्या मनामध्ये पण यायला पाहिजे. आणि वाढणारे नागरीकरण आणि शहरीकरणमध्ये, कारण पुढचे अजून आयुष्यभर आणि अनेक पिढ्या ही तुम्ही या भागातले नेतृत्व किंबहुना या भागातल्या काम आपण करणार आहात, त्या गोष्टीची जाणीव ठेवण्याचं काम केलं पाहिजे. आणि योगायोग असं आहे की नानासारखी लोक आहेत, आज संजोग वागेरेजी एका काळामध्ये महापौर राहिलेले आहेत, आमचे दुसरे सहकारी उपमहापौर प्रभाकरजी देखील राहिलेले आहेत. ही सर्व मंडळी आहे, ही तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम करू शकतील की ज्या ज्या काही समस्या ते येतील. आणि मला असं वाटते ते समस्याला मात करून हा व्यासपीठ पुढे अजून चालू कायम ठेवण्याचे पण देखील या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. आणि परत एकदा TPLचं उद्घाटन आम्ही सर्व मान्यवरांच्या साक्षीने या निमित्ताने झालेलं आहे. आणि सर्वांच्या वतीने टाळ्याच्या गजरामध्ये चेतन पवार यांचा मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की तुम्ही आता ही कॉम्पिटिशन सुरुवात केलेली आहे. म्हणजे आता दुसऱ्याला पण प्रेशर येणार आहेत की आता चेतनपेक्षा जास्त अजून कायची मॅच करायची, पण काही काय काळजी करू नका. एवढे तुमच्या मागे खंबीर रीतीने कोच असल्यामुळे मॅच कोणीही किती भरा देखील ते मॅचमध्ये विजय हा तुमचा झाल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सचिन भाऊ. यानंतर आपण
सर श्रीकांत सर पहिल्यांदा ट्रॉफीज इनॉग्रेशन करायचं. सर्व मंचाला विनंती आहे आपण ट्रॉफीचं इनॉग्रेशन करण्यासाठी हां इथूनच हे करूया. हाँ डिवाइड करूयात. आधे इधर आणि आता ताथवडे पुनावडे सोसायटी लीग 2025च्या ट्रॉफीचं इनॉग्रेशन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. वन टू थ्री. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि अतिशय आकर्षक भव्य दिव्य अशा ट्रॉफीचं इनॉग्रेशन झालेलं आहे दोनही कडच्या. यानंतर जर्सीचं इनॉग्रेशन होत आहे. एका टीमला विनंती आहे आपण हे खाली घ्यायचंय. स्वराज रेसिडेन्सी टीम स्वराज रेसिडेन्सी स्वराज हाईट्स सगळ्या प्लेयर्सने यायचं आहे स्टेजवर. स्वराज हाईट्स टीम स्वराज हाईट्स फास्ट. मी बोलतो ही फक्त स्काय ब्ल्यू आहे. वेगवेगळ्या टीमचे ही जरा स्वराज हाईट टीमची जर्सी आहे इंडियन ब्ल्यू कलर. जर्सी ओपनिंग सेरेमनी आपला स्टार्ट झालेला आहे. पुढची टीम आहे सोमानी रेसिडेन्सी लेडीज टीम. सोमानी रेसिडेन्सी लेडीज टीम सगळ्यांनी स्टेजवर यायचं आहे. सोमानी रेसिडेन्सी लेडीज टीम सगळ्यांनी स्टेजवर यायचं आहे. वॉलेट कलर सोमानी रेसिडेन्सी. त्यांच्याबरोबर कोहिनूरच्या टीमने पण यायचं आहे. सोमानी रेसिडेन्सी फास्ट थोडं लवकर या. वॉलेट कलर सोमानी रेसिडेन्सी. नेक्स्ट टीम द मिरॅकल. ऑरेंज कलर भगवा कलर द मिरॅकल टीम. द मिरॅकल यांनी स्टेजवर यायचं सगळ्या टीमने. फास्ट थोडं. द मिरॅकल टीम सगळ्यांनी वरती यायचं आहे स्टेजवर. द मिरॅकल टीम.
मिराकलला बोलून घ्या आता. मिराकलला बोलून घे. पिंक पिंक नाही खाली पिंक येलो घे येलो. धन्यवाद सगळ्या पाहुण्या मंडळींचे. आता यानंतर सर्व मंचाला विनंती आहे, या टीम्सला विनंती आहे, पुढच्या टीम्सला आपण या ठिकाणी पुढच्या टीम्सचं जर्सीचं इनॉग्रेशन करतोय. ग्रामस्थांना विनंती, आपण मंचावरती यायचंय. आदरणीय नामदेवरावजी, आदरणीय पवार साहेब, आदरणीय शिवाजीराव पाटील, त्याचप्रमाणे शिवाजीरावजी पवार, वसंतरावजी पवार, प्रकाशजी पवार, अविनाशजी पवार, रोहिताजी पवार, मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण मंचावरती यायचंय. गोरखनाथजी पवार, तातवडेतील आमच्या सर्व मार्गदर्शक मान्यवरांना विनंती आहे. राहुल दादा वरती यायचंय. या 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 राहुल दादांना विनंती आहे आपण मंचावरती यायचंय. आणखी बऱ्याच जर्सी इनॉग्रेट करायच्या आहेत. चला प्लीज. वाद्यकाम थांबावं, बाईट सुरू होते. ए दादा डीजे थांब. रोज कार्यक्रम आहेत त्यामुळे भेटत नाही. उद्या नाही, उद्या पण आहे, परवा नाही. सर्वांना आभार राहिलं ना तुमचं. दिसत नाही पुढचं काय. डोळे बंद करून बसा ना, असं बसा. नाही ना माईक बंद आहे ना, 2 मिनिटं. आपको काफी जगह से हाँ पूरा बुक रहता है पूरा महीना. इतना कम किया हाँ.
हॅलो. सर्व पत्रकार मान्यवरांचं धन्यवाद आणि सन्माननीय आमदार महोदय, आदरणीय नाना काटे, आदरणीय संजोग भाऊ, आदरणीय प्रशांतजी शितोळे, आदरणीय प्रभाकरजी वाघेरे पाटील, के श्रीनाथजी, त्याचप्रमाणे आदरणीय दर्शले साहेब, सर्व मान्यवर महोदयांचं मनापासून धन्यवाद. आणि यानंतर पुढच्या टीमच्या जर्सीचं इनॉग्रेशन होत आहे. द मिरॅकल, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आणि सर्व मंचाला विनंती आहे आपण द मिरॅकल या टीमच्या जर्सीचं इनॉग्रेशन करायचं. सर्वांना विनंती आहे आपण स्टेजवरती. पुढची टीम, चला पुढची टीम, नेक्स्ट टीम, कम ऑन. पुढची टीम द मिरॅकल नंतर एकच आहे. या मिरॅकल टीमच्या जर्सीचं इनॉग्रेशन करायचं आहे. चला लवकर, कुठला कलर आहे तो द्यायचा आहे. ऑरेंज व्हाईट, ऑरेंज मिक्स व्हाईट आणि ऑरेंज कलरची ही एकदम गुड लुकिंग जर्सी. आणि मंचावरती आहेत आपल्या पंचक्रोशीतील सगळ्या पक्षांचे मान्यवर पदाधिकारी आणि टीम मिरॅकल्स हॅपन. आणि या जर्सीचं उद्घाटन होत आहे. बॅकला लिहिलंय श्री चेतन अण्णा पवार स्पोर्ट फाउंडेशन. ही जर्सी टीम नेम द मिरॅकल. जोरदार टाळ्यांच्या गजरात, जोशात आणि द्वेषात या न्यू जर्सीचं इनॉग्रेशन संपन्न झालेलं आहे. सर झालं का सर? आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद. हॅलो 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 माईक चेक. हॅलो माईक चेक. रजिस्ट्रेशन लवकरच चालू करण्यात येत आहे. सगळ्या प्लेयरने थांबायचं इथे. प्रोसेस आपण एकदम सिंपल केलेली आहे. सो प्लीज 10-15 मिनिटात सगळं रजिस्ट्रेशन संपवू आपण. चला सर्वांचं कॉपरेशन हवंय. आपण 10 मिनिटात सगळ्या रजिस्ट्रेशनच्या प्रक्रिया संपवणार आहोत. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं आजच्या या लॉन्चिंग सेरेमनीमध्ये उपस्थित झालात. उपस्थित सर्व क्रीडाप्रेमींचं, सर्व सोसायटी धारकांचं, सर्व चेअरमन मान्यवर बंधू भगिनींचं आणि समस्त तातवडे, वाकड, पुनावळे, काळाखडक परिसरातील नागरिक बंधू आणि भगिनींचं या सोहळ्याचे आयोजक चेतन अण्णा पवार मित्र परिवाराच्या वतीनं मनापासून शतशः धन्यवाद. कृपया आपण रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचंय. हॅलो 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 4 रजिस्ट्रेशनचे काउंटर आपण केलेले आहेत. ज्या टीमचं नाव घेईल त्यांनी फक्त आम्ही ज्या काउंटरवर सांगू त्या काउंटरवर जायचंय. सगळ्यात आधी फक्त फोटो काढण्यासाठी सगळ्यांनी इथे टीमचे 10 मेंबर त्यांनी फक्त इथे समोर येऊन कॅमेरा समोर थांबायचे. 10 लोक आल्यावरती त्यांना आपण काउंटरकडे पाठवण्यात येईल. त्या काउंटरकडे जाऊन रजिस्ट्रेशन करायचे. तुमचे टी शर्ट तुम्हाला मॅचच्या दिवशी मिळतील किंवा आदल्या दिवशी पण मिळतील. तुम्हाला कॉल येईल कारण ऑलरेडी खूप लेट झालाय. ज्यांना टी शर्ट आज पाहिजे त्यांनी थोड्या वेळ थांबलं तरी चालेल. फोटोसाठी फक्त कंपल्सरी ज्या टीमचं नाव घेईल त्यांनी इथं स्टेज समोर यायचंय. ठीक आहे. टीम वाईज नाव घेतोय आपण. ठीक आहे. फर्स्ट टीम लिगसी स्ट्रायकर्स. लिगसी स्ट्रायकर्स टीम आहे. चला कॅमेरा. हॅलो सर. रेडी चालू. याला थोडं तिकडे ठेव दादा. सर एक फोटो 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 फोटो. हॅलो 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 हॅलो
हॅलो माइक चेक. सेकंड टीम कॉस्मो वॉरियर्स. सेकंड टीम कॉस्मो वॉरियर्स प्लीज कम फास्ट. लवकर कॅमेरा समोर यायचे 10 लोक. कम ऑन फास्ट. 1 2 3 4 5 6 7. ओके रजिस्टर नंबर 3 कडे जायचं तुम्हाला. कॅप्टन कॅप्टन इकडे कॅप्टन. रजिस्टर 3 कडे जाऊन रजिस्ट्रेशन करा. नेक्स्ट टीम सारा ब्लॅक पॅन्थर. सारा ब्लॅक पॅन्थर प्लीज कम फास्ट. चलो ऑल प्लेयर्स. याच्यानंतर लेडीज याच्यानंतर. चला लवकर. ओके चला लवकर लवकर फोटो काढा सर. ओके काउंटर नंबर 4 वर जायचं सर तुम्हाला. तिथे रजिस्ट्रेशन करायचं. काउंटर नंबर 4. ओके चला लेडीज टीम या. चला लवकर या. सेम टीम. याच्यानंतरची टीम प्लुमेरिया पॉवर लेडीज रेडी राहा. तुमचं फोटो सेशन होईल. चला लवकर. सारा ब्लॅक पॅन्थर लेडीज टीम. फोटोसाठी कंपल्सरी सगळ्यांनी थांबायचंय. ओके काउंटर नंबर 1 वर जायचंय. कॅप्टन कॅप्टन कोण आहे? एक्सक्यूज मी तुमच्यात. कॅप्टन कॅप्टन काउंटर नंबर 1 वर रजिस्ट्रेशन करायचं. टी शर्ट साठी फोन येईल तुम्हाला. ओके प्लुमेरिया पॉवर प्लीज कम. प्लुमेरिया पॉवर. प्लुमेरिया पॉवर. प्लुमेरिया नाहीच आहे त्याची टीम. सोपान सोपान सर कुठे असतील त्यांनी स्टेज पाशी यायचंय. सोपान सर. सोपान सर. चला प्लुमेरिया पॉवर. हेलो हेलो एक्सक्यूज मी मॅम एक्सक्यूज मी. 3 लोग. नेक्स्ट टीम वुमेन्स पॉवर. वुमेन्स पॉवर. चलो कम फास्ट. ऍड विले वुमन्स टीम. नेक्स्ट टीम. याच्यानंतर तुमची टीम आहे. वेट मॅम वेट. ओके चला काउंटर नंबर 1 वरती करा रजिस्ट्रेशन. ओके गुड. चला सर लवकर लवकर करा सर प्लीज. भरपूर टीम आहेत आपल्या. लवकर करा. चलो थँक्यू. काउंटर नंबर 1 वर जायचं तुम्ही. तिकडे रजिस्ट्रेशन करा. गुड.
चलो एडम विले टीम, मॅम शिफ्ट दॅट साइड प्लीज, शिफ्ट दॅट साइड, शिफ्ट दॅट. मेट्रो लाईफ ऑप्टिमा. नेक्स्ट टीम. चला मेन्स 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 घेतोय आपण. लवकर इकडे येऊन थांबायचे. त्याच्या नेक्स्ट चलो काउंटर नंबर 1 वर जा, रजिस्ट्रेशन करा. चला सर लवकर लवकर सर फोटो घ्या. तीन नंबर काउंटर, 3 नंबरला जायचं, रजिस्ट्रेशन करायचंय. टी शर्ट साठी कॉल येईल सर तुम्हाला, टी शर्ट साठी कॉल येईल. चलो सेंटोसा लवकर 3 नंबर काउंटरवर जायचंय रजिस्ट्रेशन साठी. 3 नंबरवर लवकर करून घ्यायचंय. ॲटलस वॉरियर, ॲटलस वॉरियर. चला सर फोटो घ्या लवकर लवकर. इकडे सर का चला काउंटर नंबर 4 वर जायचंय. चला चला थँक्यू सो मच. चला 4 नंबर वर जायचंय तुम्ही. 4 नंबरवर एअरकॉन चॅलेंजर. कमॉन चला या लवकर. एअरकॉन चॅलेंजर लवकर या. फोटोच्या मध्ये येऊ नका. बाकी सगळे लेफ्ट साइडला या, स्टेजच्या लेफ्ट साइडला या प्लीज. सर्कल बनवा, सर्कल बनवा. चला 2 नंबर काउंटर इन्फिनिटी चॅम्पियन्स. प्लीज या साईडला व्हा. एकेकाचं नाव घेतोय मी. प्लीज लेफ्ट साईडला थांबा. फोटो व्यवस्थित येऊ द्या, परत तुम्हाला खेळायला प्रॉब्लेम होईल. फोटो व्यवस्थित येऊ द्या. एक मिनिट. काउंटर नंबर 4 वर जायचं. 4 वर अराईज अल्ला बोल. चला या लवकर 10 जण. अराईज अल्ला बोल. कुठे टीम मित्रा लवकर बोल. चला चला या लवकर. थोडं मागवा सर, थोडं फोटो मध्ये आला ना परत प्रॉब्लेम होईल. सर सर घेऊन टाका, घेऊन टाका. चला काउंटर 4 वर जायचंय. तिकडे नाव आहे तुमचं, रजिस्ट्रेशन. 45 शाश्वत वॉरियर. चला या लवकर. 45 शाश्वत वॉरियर लवकर यायचंय. सर प्लीज थोडं मागवा. सर सर प्लीज मागवा. फोटो मध्ये येत आहे तुम्ही सगळे. सर प्लीज मागवा. प्लीज प्लीज प्लीज. तुमचं iOS स्ट्रायकर 3 नंबरवर. येस 3 नंबरवर iOS स्ट्रायकर्स. 2 मिनिटं सर, 2 मिनिटं होईल. फोटोज काढायचे सर, झाले आता काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त फोटो काढा. प्लीज मागवा थोडे. प्लीज मागच्या साईडला व्हा. तोपर्यंत काउंटर उघडे सगळे आपले. ॲस्टर स्टार्स काउंटर नंबर 2 ला जायचं तुम्हाला. तिकडे 2 ॲस्टर स्टार लेडीजची टीम. प्लीज कम फास्ट.
लेडीजच्या अजून कोणत्या टीम राहिल्या असतील तर त्यांनी रिपोर्ट करायचं आहे लवकर. थोडं लेडीजला आपण लवकर मोकळं करूया. चलो थँक्यू. काउंटर नंबर 1 वर जायचंय कॅप्टन. चला लवकर. गंगा इलाइट्स या लवकर. चलो वेलकम वेलकम. चला प्लीज प्लीज कम फास्ट. चला लवकर. थँक्यू थँक्यू. चला साईड लावा लवकर. वेट वेट वेट. चला लवकर लवकर लवकर. मॅडम ते तुमचा फोटो नंतर काढा, आमच्यासाठी घ्या. भरपूर लोक आहेत, नंतर करा. चला. नाही नाही थांबा, इथून घेऊ. भेटून जाईल मॅडम, मी पाठवतो तुम्हाला फोटो. चला. चलो थँक्यू. ईशा टायटन्स रेडी राहा. ईशा टायटन्स नेक्स्ट. चला चला थँक्यू. काउंटर नंबर 1 ला जा मॅडम लवकर प्लीज. ईशा टायटन्स लवकर या. ईशा टायटन. चला लवकर प्लीज. एक एक या. फोटोज काढायचे सर, आता झालंय. ईशा टायटन्स नेक्स्ट रेडी राहा. ईशा टायटन्स वेट. ईशा टायटन्स नेक्स्ट टीम. ईशा टायटन्स वेट वेट सर वेट. चला सर काउंटर नंबर 3 ला जायचं तुम्ही. काउंटरला 3 नंबरला लवकर करायचं. चला ईशा टायटन्स. इन्फिनिटी वॉरियर. चला इन्फिनिटी वॉरियर 2 मिनिटं सर. इन्फिनिटी वॉरियर 30 टीम या. आवाज रेकॉर्ड होतोय तिकडे. 30 टीम आपण करणार आहे. 2 मिनिटं 2 मिनिटं. थोडं मागवा सर. झालं काहीच नाही. 2-3च टीम राहिलाय. झालं झालं सर. काय करणार आहे. 2 मिनिटं सर 2 मिनिटं. थांब ना दादा. यांच्यानंतर घेतो. अक्षरा अक्षरा. चलो थँक्यू. काउंटर 4 ला जा. अक्षरा चला या. चला लवकर. फोटो मध्ये येत आहे सर. थोडं मागवा. फोटो मध्ये येत आहे. 2 मिनिटं झालंय सगळ्यांचं. फोटो मध्ये व्यवस्थित फोटो येऊ द्या. मॅच वेळी तुम्हाला प्रॉब्लेम येईल. सर प्लीज मागा. थोडं मागवा. थोडं मागा. दुसऱ्या टीम मध्ये जाल तिकडनं खेळावं लागेल सर. लूफ वॉरियर्स चला या लवकर. काउंटर 3 आहे तुमचा. 3 काउंटर आहे. लूफ वॉरियर चला लवकर या. लवकर सर प्लीज मागवा. त्याशिवाय फोटोच येणार नाही तुमचा. मागवा सर तुम्ही प्लीज मागवा. डॉक्युमेंट इकडे मला नाही द्यायचे, काउंटरवर द्यायचे तिकडे. फक्त फोटो इम्पॉर्टंट आहे आम्हाला. कर वेट 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 करतोय. चला नेक्स्ट टीम आरके. काउंटर 4 चला आरके टीम. झालं सर तुमच्या 3च आहे आता. चला 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 लवकर. आरके टीम प्लीज कम फास्ट. पेशन्स ठेवा. मॅच खेळायचे तुम्हाला. 100 टीम आहेत आपल्या. थोडं पेशंट ठेवा प्लीज. येस येस सगळ्यांचे घेणार. लाईन मध्येच घेऊ आपण वोट. सर काउंटर 2 ला जायचंय. चला ठीक आहे थँक्यू. काउंटर 2 ला. श्रीराम फायटर्स प्लीज कम फास्ट. श्रीराम फायटर्स. टीमचं नाव घेतल्यावरती 30 टीम या. श्रीराम फायटर्स. फोटो खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. चला लवकर. नंतर डिस्कशन कर दादा. चल ये लवकर. लाईन मध्ये घेतो आपण. लाईन एकानीच या. चला सफायर 2 नेक्स्ट टीम. सफायर 2 चलो थँक्यू थँक्यू सर. थँक्यू सो मच. चला सफायर 2 काउंटर 3 वर आहे तुम्हाला. काउंटर 3. आणि तिथं गडबड करू नका प्लीज. जास्त लोक झाली तिथे. कॅप्टननी जा फक्त. सर मागाय फोटो देते तुम्ही. मागाय प्लीज. मागाय सगळे मागा सर का प्लीज. फोटो देते. ठीक आहे. चला लवकर लवकर फास्ट. चला काउंटर 4 वर जायचं कॅप्टन. काउंटर 4. चला नेक्स्ट स्पार्टन टीम या तुमची या. ठीक आहे चला 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 काही प्रॉब्लेम नाही. या लवकर. लाईन मध्ये या प्लीज. इकडे मध्ये कोणी येऊ नका. आपण अशी लाईन घेऊया प्लीज. लाईन मध्ये. ट्रॉफी पाडाल आपल्या.
ट्रॉफी परत तुम्हालाच द्यायची तर आम्हाला प्लीज ट्रॉफीला थोडं सांभाळा. इकडे ये दादा, दादा त्या साईडने जा प्लीज. मागं सारखा सर फोटो देतात. तिकडे जा, तू तिकडे जा. चलो, तुमची झाली आहे का टीम? कुठे होता अनाऊन्स करत होतो? आहे वुमेन्स टीम आहे सगळी, दोघीच आहे. तुमचं 4 आहे, 4 काउंटर आहे. गडबड करू नका सर, काउंटर तुम्ही आता ब्रंच करून घ्या, त्याच्यानंतर काउंटरवर जाता. रोशन माइलस्टोन, चला रोशन माइलस्टोन. रायझिंग स्टार लेडीज, रायझिंग स्टार टीम. ठीक आहे, त्यांची एंट्री करून घ्या. नाही एंट्री करून घ्या. वेट वेट वेट. चलो, काउंटर 3 ला जायचंय तुम्हाला, काउंटर 2 ला जायचंय सर तुम्हाला. चलो काउंटर 2 ला जायचंय. कॅप्टन लवकर. वेट वेट. अतुल्य निर्माण स्पोर्ट्स क्लब. चलो प्लेयर्स, प्लेयर्स पण नाही बोलवले सर तुम्ही. चला लवकर. अतुल्य निर्माण. थोडं माग फोटो मध्ये येते सर. चला लवकर. रजिस्ट्रेशन च्या तिथे पण जास्त गर्दी करू नका. कॅप्टन थांबा, काउंटर 3 ला जायचं सर तुम्हाला. गोल्डन ट्रेजर्स या तुम्ही. गोल्डन ट्रेजर, चला लवकर लवकर या. गोल्डन ट्रेजर्स सर, टीम मध्ये खेळणारे तेवढे लोक तरी घेऊन यायचे सर. चला 41 आवर स्ट्रायकर्स. चला कम फास्ट. 4 वर काउंटर 4 आहे तुमचं. चला लवकर. फोटो फोटो लवकर. येस, काउंटर 3 काउंटर. आरकेल फेज 1. चला आरकेल फेज 1 लाईन मध्ये जाऊन सर. लाईन मध्ये आहे सर. इकडे या प्लीज. लाईन मध्ये या इकडे प्लीज. 3च टीम राहिल्यात आता. झालंय सगळं. सगळं संपलंय. आपण सगळ्यांना आपण काही झालं तरी 6:30च्या आत घरी सोडूया. चलो कोण? व्यंकटेश एम्पेरिया. चला लवकर. व्यंकटेश एम्पेरियाची टीम लवकर या सर. साईड लावा सर, तुमचं झालंय. प्लीज साईड लावा. प्लीज 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 सगळेजण साईड लावा. थोडं मागे या सर, थोडं मागे या. चला लवकर. चलो थँक्यू थँक्यू. चला काउंटर 3 वर जायचंय तुम्हाला. गर्दी करू नका, फक्त कॅप्टननी जा तिकडे. ऑस्टिन काउंटी. नेक्स्ट टीम ऑस्टिन काउंटी. चला लवकर. कुठे टीम? टिकमार केली तू. डिवाइन प्लीज. चला कमॉन लवकर या टीम. लाईन मध्ये सर तुम्ही कॅमेरा देता इकडे सरका ना, मागे सरका ना. चला फोटो द्यायचंय. तुमचा काउंटर सांगतो मी. काउंटरला फक्त कॅप्टननी जा प्लीज. गर्दी करू नका तिकडे. तुम्ही आता 1 वर जा. लेडीजचं काउंटर संपलंय आपलं. 1 वर जाऊन रजिस्ट्रेशन करा प्लीज. कॅप्टननी जा फक्त. नेक्स्ट टीम पायरो वॉरियर. चला सगळे प्लेयर पाहिजे आपल्याला. फोटो खूप इम्पॉर्टंट आहे. चला चलो थँक्यू. काउंटर 1 वर जायचे सर. 1 वर फक्त कॅप्टननी जा. विवांता क्रिकेट क्लब. चला सगळे प्लेयर विवांता क्रिकेट क्लबचे. सर 1 ला कॅप्टननी जा फक्त. लाईन बीच प्रेशर्स. चला कम ऑन. चला लवकर लवकर फोटो घ्यायचे सर प्लीज. चला टीम लवकर साईड लावा तुम्ही प्लीज. अदर टीम.
नेक्स्ट टीम प्राईम सेरेनिटी. काउंटर 4 वर जायचंय सर. थोड्या वेळाने जा सर, तिथे बसा, गर्दी झाली, थोड्या वेळाने जा. चला लवकर फोटो काढायचा. नेक्स्ट टीम कायरोसा पॉवर हिटर. काउंटर 2 वर आहे सर. तुम्ही 2 वर जा, थोड्या वेळाने जा, तिथे गर्दी कमी झाल्यावर. चला नेक्स्ट टीम. सर प्लीज इकडनं या, सगळे या साईडने या. साईडला जर का सर, प्लीज प्लीज साईडला व्हा लवकर. चला सर. काउंटर 3 आहे तुमचं. काउंटर 3 ला करा. आजोरे सुपर किंग्स. चला कम फास्ट. साईडने या सर, साईडने या सगळे, साईडने या. हॅलो सर. सर त्यांचा काउंटर किती आहे? 2 आहे सर. 2 काउंटर. इस्टेगा मॅव्रिक्स. चला या लवकर, लवकर या. इस्टेगा मॅव्रिक्स. फोन करतो, फोन करतो. टी शर्ट साठी सगळ्यांना कॉल येतील, कॅप्टन्सला कॉल येतील टी शर्ट साठी, तेव्हा त्यांनी टी शर्ट कलेक्ट करायचे. खूप उशीर झालाय कार्यक्रमाला, त्यासाठी आपण टी शर्ट नंतर देऊ सगळ्यांना. नाव काय? चला नेक्स्ट. सर आपले टीमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन नाही झालंय सोसायटीचं रजिस्ट्रेशन करायचं मग कसं करायचं आता नाही होणार ना, झालंय. टीम बंद झाली. नाही मला तर बोलले तुमच्याकडे कॉल आला होता झाल्यावरती बोलू आपण. अण्णांशी एकदा बोलू, करू काय फोटो काढतो. चलो साई पॅराडाईज. चला प्लीज कम फास्ट. साई पॅराडाईज. चला ऑलमोस्ट सगळे झालेत आपले. आता थोडं कमी, थोडं. सर थोडं मागवा ना तुम्ही. सर मागवा, फोटो मध्ये याल. रजिस्ट्रेशनला गर्दी करू नका. काउंटर नंबर 4 ला गर्दी करू नका. जेवढे होतील तेवढे आता करा, बाकीचे नंतर करू आपण. घाई गडबड करू नका म्हणाव त्यांना. जास्त गर्दी करू नका. सर काउंटर 2 आहे तुमचं. काउंटर 2 ला जा तुम्ही. सर आरामात जा तिकडे, थोडं बसून जा, थोडी गर्दी कमी होऊ द्या तिकडे. ओके सुपर नोवा टीम. चला फोटो मध्ये येऊ नका फोटोच्या प्लीज. चला फोटोसाठी यायचंय लवकर. आय थिंक ही लास्ट टीम आहे. कोणत्या टीम फोटोसाठी राहिल्या असतील तर प्लीज स्टेज पाशी यायचंय. कोई टीम अगर फोटो निकालना रह गई है तो प्लीज स्टेज के पास आइए.
हॅलो हॅलो 7PD वॉरियर्स टीम फोटो सेशन यायचंय 7PD वॉरियर्स शेवटची टीम राहिलेली आहे 7PD वॉरियर्स फोटो आणि रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे हॅलो ठीक आहे आलेल्या टीम मधले कुणाचे फोटो राहिले असेल तर त्यांनी लवकर स्टेजजवळ येऊन संपर्क साधायचा आहे हॅलो आजच्या या ताथवडे पुनवळे सोसायटी प्रीमियर लीगच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमासाठी माजी मंत्री व महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार मान्य सचिन भाऊ आहिर हे उपस्थित झाले त्यांचंही चेतनांना पवार स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं हार्दिक असे आभार त्याचबरोबर मावळ लोकसभा मतदारसंघाचे व पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष संजय भाऊ वागेरे पाटील हेही उपस्थित झाले त्यांचंही या ठिकाणी चेतनांना पवार फाउंडेशनच्या वतीनं हार्दिक असे आभार त्याचबरोबर कार्यक्षम नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार प्रमुख विठ्ठल उर्फ नाना काटे आपणही या ठिकाणी उपस्थित झाले होते त्यांचंही या ठिकाणी हार्दिक असं आभार आणि त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले त्यांचाही आभार मानतो आणि सर्वात विशेष असे आभार तुम्हा सर्व खेळाडूंचे सोसायटी मेंबर सोसायटीचे चेअरमन सचिव सर्व पदाधिकारी व खेळाडू आपण मोठ्या संख्येने या स्पर्धेत उपस्थित झालात आपलं सर्वांचं मी चेतन नाना पवार स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं आभार मानतो आणि आजचा हा ओपनिंग सेरेमनीचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो हॅलो